नेक्स्ट पॉइंट बघा. स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. याचं नाव स्केलर प्रोडक्ट आहे, त्याच्या नावातच आहे की इथं दोन व्हेक्टर्सचा प्रोडक्ट घेतल्यानंतर जी काही व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे ती स्केलर क्वांटिटी असेल, म्हणजे त्याला फक्त मॅग्निट्यूड असेल, डिरेक्शन असणार नाही. त्याला आणखीन एक नाव आहे, ते आहे डॉट प्रोडक्ट. कारण त्याच्या नोटेशन मध्ये तुम्हाला डॉट दिसेल. डेफिनेशन बघूया त्याच्यामध्ये कुठे आहे ते तुम्हाला सांगतो. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो व्हेक्टर्स पी बार अँड क्यू बार इज डिफाइन्ड ॲज. दोन नॉन झिरो व्हेक्टर्स आहेत पी बार आणि क्यू बार, त्यांचा स्केलर प्रोडक्ट घ्यायचा आहे. तर त्याची डेफिनेशन कशी सांगितली बघा. प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ द टू व्हेक्टर्स, त्या दोन व्हेक्टर्सच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट अँड द कोसाइन ऑफ द अँगल थिटा बिटवीन ते. आणि त्या दोघांच्यातला, त्या पी बार आणि क्यू बार मधला जो अँगल थिटा आहे त्याचा कॉस रेशो घ्यायचा. आणि ह्या तिघांचा प्रोडक्ट, कोण तिघ जण, पी बारची मॅग्निट्यूड पी, क्यू बारची मॅग्निट्यूड क्यू, आणि त्यांच्यातला अँगल थिटा, त्याचा कॉस. त्यामुळे इथं कसा फॉर्म्युला लिहिलेला आहे बघा. पी बार डॉट क्यू बार, इथं आलं बघा डॉट, आणि त्याचा उच्चार करायचा आहे तिथं. म्हणजे पी बार इंटू क्यू बार म्हणायचं नाही, त्याच्याऐवजी पी बार डॉट क्यू बार म्हणायचं. ही पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड, ही दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड, हिथं दोघांच्यातला अँगल आणि त्याचा कोसाइन रेशो. समजा मी जर असे तर दोन व्हेक्टर दाखवले, पी बार आणि क्यू बार. हा पी बार आहे, हा क्यू बार आहे, आणि या दोघांच्यातला अँगल थिटा. तर मग त्याचा फॉर्म्युला असा आहे, पी बार डॉट क्यू बार इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. आता या स्केलर प्रोडक्टची परत एकदा सांगतोय, स्केलर प्रोडक्ट आहे हा. इथं उजव्या बाजूला फक्त मॅग्निट्यूड, फक्त व्हॅल्यूजच दिसतील. उजव्या बाजूला कुठलाही व्हेक्टर तुम्हाला दिसणार नाही. कारण इथं जो प्रोडक्ट मिळणार आहे, दोन व्हेक्टर्स आहेत मात्र, दोन व्हेक्टर्सचा प्रोडक्ट केल्यानंतर आपल्याला क्वांटिटी कसली मिळणार आहे, स्केलर क्वांटिटी मिळणार आहे. म्हणजे त्याला फक्त आणि फक्त मॅग्निट्यूडच असेल. आता या स्केलर प्रोडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या. इम्पॉर्टंट डेफिनेशन, इम्पॉर्टंट, पुढं बऱ्याच ठिकाणी ह्याला वापरायचं पण आहे. कॅरेक्टरिस्टिक सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट आहेत. बघा इथं पहिली कॅरेक्टरिस्टिक त्यांनी काय सांगितलेली आहे. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज इक्विव्हॅलंट टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन व्हेक्टर विथ कंपोनंट ऑफ अदर व्हेक्टर इन द डिरेक्शन ऑफ फर्स्ट. तुम्ही हे दोन तीन वेळा जरी वाचलं तरी तुम्हाला ते समजणार नाही. आपण काम करूया, ते प्रत्यक्ष ह्या ठिकाणी तयार करूया. बघा आता, हा फर्स्ट वेक्टर मी इथे दाखवतोय. या वेक्टरला नाव देऊया पी बार. दुसरा वेक्टर दाखवूयात आपण इथं, तो असं घेतोय. इथं त्याचं नाव लिहूया क्यू बार. या दोघांच्यातला अँगल तो कन्सिडर करतोय थिटा. आता काय करायचं बघा, इथून पुढची प्रोसेस थोडीशी वेगळ्या पद्धतीची प्रोसेस आहे. या वेक्टरच्या एंड पॉइंट पासून, क्यू बारच्या एंड पॉइंट पासून तुम्ही काय करायचंय, इकडं परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, हे 90 डिग्री आहे इथं, या पद्धतीनं तयार केलेलं आहे. आता मी याला पाहिजे असेल तर मी इथं नावं देतोय. ओ, इथं आपण घेऊया काहीतरी वेगळं, घेऊया इथं ए. त्यानंतर इथं इथं घेऊया बी, आणि इथं जो पॉइंट आहे त्याला मी म्हणतोय सी. आता मला काय पाहिजे बघा, हा ओ ए बार म्हणजे हायपोटेनियस आहे, आणि थिटाच्या शेजारची बाजू म्हणजे ओ सी आहे. मग इन ट्रायंगल ओ सी ए, याच्यामध्ये जर मी कॉस थिटा घेतलं तर कॉस थिटा इक्वल टू काय येणार, ओ सी डिव्हायडेड बाय ओ ए येणार. म्हणजेच ह्याच्यावरून
ओ सी इक्वल टू काय येणार, ओ ए इंटू कॉस थिटा येणार. मग ओ ए म्हणजेच कोण आहे, क्यू बार, त्याची मॅग्निट्यूड लिहायची फक्त तिथं. म्हणजेच ओ सी इक्वल टू क्यू बारची मॅग्निट्यूड येणार क्यू ओ ए म्हणजे क्यू आहे, क्यू इंटू कॉस थिटा. ही व्हॅल्यू इथं लिहून टाकायची एवढ्या भागासाठी. ओ सी म्हणजेच कोण, क्यू कॉस थिटा. मग आता आपण पी बार डॉट क्यू बार म्हणजे काय लिहिलं होतं जरा बघा बरं. पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड आणि पुढं कॉस थिटा लिहिलं होतं. तर त्याच्यामध्ये हा क्यू कॉस थिटा तो इथं घेतलेला आहे. मग क्यू कॉस थिटाला त्यांनी कसं म्हटलेलं आहे बघा, दिस इज द कॉम्पोनंट ऑफ क्यू बार इन द डिरेक्शन ऑफ पी बार. आता कॉम्पोनंट कुठला काढला ते एक बघूया. बघा जरा आठवतंय का, आपण असे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असे दाखवलेले होते. अजून एक काढतो इकडं, या पद्धतीने थोडस वाढवतोय पुढं म्हणजे लक्षात येईल मी नेमकं काय केलंय ते. हा जर तुम्ही एक्स ऍक्सिस घेतला, हा वाय ऍक्सिस घेतला, आणि अजून एक काम करतोय इथं, इकडं पण परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतोय. बघा जरा डायग्राम आठवते का, अशी डायग्राम आपण काढलेली होती. मग या व्हेक्टरचा अलॉंग एक्स ऍक्सिस जो कॉम्पोनंट असतो तो कोण असतो, हा व्हेक्टर इंटू कॉस थिटा. हा जर थिटा असेल तर हा पण थिटा होणार. बघा लक्षात येते का. मग थिटाच्या समोरचा कॉम्पोनंट याला आपण घेतलं होतं क्यू इंटू साइन थिटा. मग आपण असे कॉम्पोनंट फाइंड आउट केलेले होते, म्हणून त्याला काय म्हटलंय, कॉम्पोनंट ऑफ क्यू बार अलॉंग धिस पी बार. त्यामुळे हे लिहायचं आहे कशा पद्धतीनं ते बघा. देअरफॉर पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू, पहिल्यांदा पी व्हेक्टर आहे तसाच ठेवा, आणि क्यू कॉस थिटा हा काय आहे, या क्यूचा, दिस क्यू, या क्यूचा अलॉंग पी बार कॉम्पोनंट आहे तो. मग तो फक्त पुढे लिहायचा आहे, कॉम्पोनंट ऑफ क्यू अलॉंग पी बार, हे असेल. मग हेच त्यांनी इथं पहिल्या पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे. बघा इथं कसं दिले. मग आपण ह्याच्यातली फक्त आता ही एवढीच डायग्राम काढलेली होती, एकच. मग असं सेम तुम्ही इकडून इकडं पण घेऊ शकता. त्यावेळेला इकडं कॉम्पोनंट मिळेल. मग इथं कशा पद्धतीने लिहिलेलं आहे बघा, पी बार डॉट क्यू बार इक्वल टू पी क्यू कॉस थिटा, त्याच्यातलं क्यू कॉस थिटा बाजूला काढले आणि त्यालाच काय लिहिलंय, पी इंटू कॉम्पोनंट ऑफ क्यू बार इन द डिरेक्शन ऑफ पी बार. आपण पण इकडे तेच लिहिलेलं आहे बघा, कॉम्पोनंट ऑफ क्यू बार अलॉंग पी बार लिहिले. त्यांनी म्हटले इन द डिरेक्शन ऑफ पी बार, म्हणजे तेच आहे. मग हेच जर समजा आपण इकडल्या बाजूला जर घेतलं, आता थोडस चेंज करूया. हे जर तुम्ही इकडून इकडं जर परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर हे डिस्टन्स म्हणजे काय येतं, पी कॉस थिटा येतं. मग तशा परिस्थितीमध्ये पी बार डॉट क्यू बार इक्वल टू क्यू इंटू पी कॉस थिटा येते. मग क्यू ला तसंच ठेवूया, इथं काहीतरी घोळ झालेला आहे, बरोबर इथं क्यू पाहिजे बघा, क्यू इंटू कॉम्पोनंट ऑफ पी बार इन द डिरेक्शन ऑफ क्यू बार. हे बरोबर आहे, इथं पी झालेलं आहे, चुकून ते क्यू करा. त्याच्यानंतर स्केलर प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह, महत्वाची प्रॉपर्टी. तुम्ही सिक्वेन्स बदलू शकता, पी बार डॉट क्यू बार लिहा किंवा क्यू बार डॉट पी बार लिहा, प्रोडक्ट एवढाच येणार आहे, पी क्यू कॉस थिटा. तेच तुम्ही क्यू पी कॉस थिटा लिहिलं तरी पण चालते, नो प्रॉब्लेम. त्याच्या पुढे जाऊया आता. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन, नावं जरा लक्षात ठेवा, परत हे लागणार आहेत सगळीकडे नावं. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन मध्ये पी बार डॉट
क्यू बार प्लस आर बार. मग पी बार न पहिल्यांदा याला डॉट प्रोडक्ट घ्या क्यू बारला प्लस पी बार डॉट आर बार. जसं आपण मॅथ्स मध्ये सोडवतो त्याच पद्धतीनं करायचंय का. त्याच्यानंतर इफ थिटा इक्वल टू 0 डिग्री पी बार अँड क्यू बार आर पॅरल टू इच अदर. आपण दाखवताना आता व्हेक्टर्स कसे दाखवले होते बघा जरा आठवते का. आपण व्हेक्टर्स असे दाखवले होते. हा पहिला व्हेक्टर, त्यानंतर हा दुसरा व्हेक्टर, त्यांच्यातला अँगल काय दाखवलेला होता आपण, त्यांच्यातला अँगल थीटा दाखवला होता. आता हा जर थीटा 0 डिग्री जर झाला तर हा जो दुसरा व्हेक्टर आहे एक तर तो किंवा हे दोन्ही व्हेक्टर, हा पहिला झाला, याच्यावरतीच दुसरा व्हेक्टर, एक तर ते असे दाखवावे लागतील किंवा ते पॅरल टू इच अदर असे दाखवावे लागतील. मग तेच इथं सांगितलंय. मग तशा परिस्थितीमध्ये थीटा जर तुम्ही 0 डिग्री घेतलात तर कॉस थीटा म्हणजेच येणार कॉस 0 डिग्री दॅट इज इक्वल टू 1. त्यामुळे इथं काय केलंय, पी बार डॉट क्यू बार इक्वल टू पी क्यू कॉस थिटा, हे कॉस थिटा 1 घेतले त्यामुळे प्रोडक्ट एवढं आहे. आता सेम हेच प्रिन्सिपल युनिट वेक्टर साठी वापरायचं आहे. आठवत आहेत का बघा युनिट वेक्टर्स. अलॉंग एक्स ऍक्सिस आय बार, अलॉंग वाय ऍक्सिस जे बार आणि अलॉंग झेड ऍक्सिस के बार. मग हे कसं होणार बघा बरं, एक सोडवून दाखव इथं. आय बार डॉट आय बार मध्ये तर आय बार जे बार के बार हे कोण आहेत, युनिट वेक्टर्स आहेत. युनिट वेक्टर म्हणजे त्याची मॅग्निट्यूड 1 युनिट येणार. मग आय बारची मॅग्निट्यूड 1, पुढचा पण आय बारच आहे त्याची मॅग्निट्यूड 1. दोन्ही सेम टर्म्स घेतलेले आहेत त्यामुळे थिटाच्या ठिकाणी तुम्हाला कॉस 0 घ्यावं लागेल. सेल्फ डॉट प्रोडक्ट असं पण म्हणतात त्याला. ठीक आहे, मग कॉस 0ची व्हॅल्यू पण 1 होणार. 1 इंटू 1 इंटू 1 दॅट इज इक्वल टू 1. हे असं येईल. अतिशय महत्वाचा रिझल्ट लक्षात ठेवा, लागणार आहे पुढे आपल्याला फॉर्म्युले सिद्ध करायचे अजून. त्याच्या पुढे जाऊया आता. तर तेच जर समजा हे दोन व्हेक्टर्स अँटी पॅरलल असतील. अँटी पॅरलल म्हणजे काय करायचंय बघा. अँटी पॅरलल म्हणजे एक वेक्टर जर तुम्ही इकडे दाखवला तर दुसरा वेक्टर इथून इकडे दाखवला, यांना अँटी पॅरलल असं म्हणतात. मग अशा परिस्थितीत अँगल किती येणार, अँगल येणार 180 डिग्री किंवा त्यालाच रॅडियन मध्ये किती म्हणतात, पाय म्हणतात. मग कॉस 180 किंवा कॉस पाय त्याची व्हॅल्यू येते -1. त्यामुळे पी बार डॉट क्यू बार इक्वल टू पी क्यू कॉस थिटा, कॉस थिटाच्या ठिकाणी 180 डिग्री आणि कॉस 180 डिग्रीची व्हॅल्यू -1, त्यामुळे इथं मायनस आले. आता जर समजा हे दोन व्हेक्टर्स असे असतील, हा पहिला वेक्टर, हा दुसरा वेक्टर, अँड दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर, हे असं असेल. म्हणजेच इथं काय होणार, थिटा इक्वल टू 90 डिग्री होणार. म्हणजेच कॉस 90 इक्वल टू 0 होणार. हे 0 येणार. मग पी बार डॉट क्यू बार इक्वल टू पी क्यू कॉस थिटा, थिटाची व्हॅल्यू 90 डिग्री, कॉस 90 डिग्री 0, त्यामुळे हा डॉट प्रोडक्ट पण काय येणार, 0 येणार. मग अशा प्रकारे परपेंडिक्युलर असलेले आपल्याला 3 युनिट वेक्टर्स माहिती आहेत, आय बार, जे बार आणि के. मग त्यांच्यातला जर तुम्ही डॉट प्रोडक्ट घेतला तर आय बार डॉट जे बार 0 येणार, जे बार डॉट के बार 0, के बार डॉट आय बार 0. यांचा सिक्वेन्स तुम्ही बदलला तरी चालतो, कारण मगाशीच आपण प्रॉपर्टी सांगितलेली आहे की हा जो काही स्केलर प्रोडक्ट आहे, डॉट प्रोडक्ट आहे, तो कसला आहे म्हणून सांगितले, कम्युटेटिव्ह आहे. त्याच्यानंतर इफ पी बार इक्वल टू क्यू बार, समजा हे दोन्ही पण वेक्टर्स इक्वल आहेत, मग देन पी बार डॉट क्यू बार काय काय येऊ शकतं, जर दोन्ही वेक्टर इक्वलच असतील तर त्यांच्या डिरेक्शन सेम असतील, मॅग्निट्यूड पण सेम असतील. त्यामुळे मग हे कसं येणार, एक एक सोडवून बघूया आपण इथं. पी बार डॉट क्यू बार
यालाच तुम्ही असं लिहू शकताय, पी बार डॉट पी बार, आणि तोच वेक्टर असल्यामुळं अँगल 0 डिग्री येणार, हे असं येणार. इथं मॅग्निट्यूड लिहायला पाहिजे, 1 मिनिट. इथं परत वेक्टर नाही लिहिता येणार आपल्याला. पी बार ची मॅग्निट्यूड पी, क्यू बार त्याची पण मॅग्निट्यूड पीच घेतोय, कारण दोन्ही वेक्टर्स इक्वल आहेत म्हणून सांगितलंय. मग कॉस 0 डिग्री, कॉस 0ची व्हॅल्यू येणार 1. त्यामुळे मग हे काय होईल, पी इंटू पी दॅट इज इक्वल टू पी स्क्वेअर. असं जर नाही लक्षात आलं समजा, थांबा आणखीन एका प्रकारे आपण पूर्ण करू त्याला. हे मी पहिल्यांदा असं मांडून घेतो, पी बार डॉट पी बार, आणि मग नंतर काय करतोय, पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड, सेम वेक्टर आहे त्यामुळे अँगल 0 डिग्री, आणि मग आता हे काय होईल, पी स्क्वेअर होईल. ते इथे लिहिलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा पॉइंट बघा, हा महत्वाचा पॉइंट आहे, थोडासा मोठा आहे पण सिंपल आहे, काय असं विशेष अवघड असं काही त्याच्यामध्ये नाही आहे, सिंपल प्रोडक्ट करायचं आहे. दोन व्हेक्टर्स त्यांनी या ठिकाणी दिलेले. पहिला व्हेक्टर सांगितलेला आहे पी बार, तो या पद्धतीने दिलाय. दुसरा वेक्टर सांगितलेला आहे क्यू बार, आणि त्यांचा डॉट प्रोडक्ट करायचा आहे. आपण काय करूया, आपण तो डॉट प्रोडक्ट प्रत्यक्ष या ठिकाणी सोडवूया. यांनी काय शेवटी त्यांचं फायनल आन्सर काय येते ते फक्त आपण चेक करून घेऊ. दोन वेक्टर्स त्यांनी दिलेले आहेत आपल्याला. पी बार इक्वल टू पी एक्स आय बार प्लस पी वाय जे बार प्लस पी झेड के बार. त्यानंतर दुसरा वेक्टर दिलेला आहे क्यू बार इक्वल टू क्यू एक्स आय बार प्लस क्यू वाय जे बार प्लस क्यू झेड के बार. आता मला काय करायचं आहे, यांचा डॉट प्रोडक्ट पाहिजे. देअरफॉर पी बार डॉट क्यू बार इक्वल टू, तेच वेक्टर परत एकदा मांडायचे इथं. तुम्ही पण आठवणीने ते एकदा सोडवून बघा, नुसतं डायरेक्ट वाचून ते नाही होणार कव्हर. हे असेल. तर ह्याला काय करायचं आहे, एकदा पी एक्स आय बारनं या सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं, आणि सेम या पद्धतीने पी वाय जे बार आणि पी झेड के बारनं सुद्धा मल्टिप्लाय करायचं. आता बघा, पी एक्स आय बारनं मी या तिघांना मल्टिप्लाय करतोय. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की डॉट प्रोडक्ट जो आहे तो व्हेक्टर्स साठी आहे, आणि नॉर्मल प्रोडक्ट जो तुम्ही आम्ही करतो 2 × 3 3 × 2 तो या मॅग्निट्यूड साठी असतो. आता बघा इथं मांडतोय कसं, पी एक्स आय बारनं याला मल्टिप्लाय केलं तर पी एक्स आणि क्यू एक्स ह्या स्केलर क्वांटिटीज आहेत, त्या तशाच ठेवा. आय बार आणि आय बार यांच्यामध्ये मात्र डॉट प्रोडक्ट लिहायचं, आय बार डॉट आय बार प्लस पी एक्स आय बारनं पुढं मल्टिप्लाय करायचं, पी एक्स क्यू वाय आय बार डॉट जे बार हे असेल, प्लस त्याच्या पुढं पी एक्स क्यू झेड आय बार डॉट के बार हे असेल, प्लस आता पी वाय जे बार न मल्टिप्लाय करा. मग काय करणार बघा, पी वाय क्यू एक्स जे बार डॉट आय बार, टर्म्स व्यवस्थित बघा सगळ्या बरोबर येत आहेत का, प्लस पी वाय क्यू वाय जे बार डॉट जे बार प्लस पी वाय क्यू झेड जे बार डॉट के बार हे असेल. हे दुसऱ्या टर्मनं मल्टिप्लिकेशन झालं, म्हणजे ह्याचं काम झालेलं आहे. आता ही टर्म, या टर्मनं या तिघांना मल्टिप्लाय करा, प्लस पी झेड
क्यू एक्स के बार डॉट आय बार प्लस पी झेड क्यू वाय के बार डॉट जे बार प्लस पी झेड क्यू झेड के बार डॉट के बार हे असेल. आता याच्यामध्ये मगाशी आपण 3 रिझल्ट बघितलेले आहेत, सॉरी 2 रिझल्ट आपण मगाशी बघितलेले होते बघा, आठवतंय का? आय बार डॉट आय बार, जे बार डॉट जे बार आणि के बार डॉट के बार हे इक्वल टू 1 येतात. त्याच्यानंतर आय बार डॉट जे बार डॉट के बार आणि के बार डॉट आय बार हे आहे अशा सिक्वेन्सनं घ्या किंवा हे सिक्वेन्स बदलून घ्या. म्हणजे आय बार डॉट जे बारच्या ऐवजी जे बार डॉट आय बार जरी घेतलं तरी सुद्धा ह्याचं आन्सर काय येतं? 0 येतं. म्हणजे थोडक्यात लक्षात काय ठेवायचं बघा, डॉट प्रोडक्ट मध्ये जर 2 वेक्टर्स सेम असतील आन्सर 1 येणार. मात्र 2 वेक्टर जर वेगवेगळे असतील आन्सर 0 येणार. मग त्या पद्धतीने ह्याच्यात काय काय होणार बघा. हे बघा, इथं 1 येणार, इथं पण 1 येणार आणि इथं पण 1 येणार. बाकीचे सगळे शून्य होणार आहे. सगळे शून्य होणार म्हणजे हे पण निघून जाणार, हे निघून जाणार. जे 0 होणार आहेत त्यांना डायरेक्ट काढून टाक, म्हणजे फक्त ह्या 3 टर्मच तेवढ्या शिल्लक राहतील. म्हणजेच पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू, त्याच्यात आणि परत बघा पुढं काय ते, आय बार डॉट आय बार इक्वल टू 1 लिहायचं आहे. तसं सेम हिथं पण 1 येणार आणि हिथं पण 1 येणार. आपल्याकडे फॉर्म्युला तयार आहे त्याचा, हिथं आहे बघा. मग 1 इंटू एनिथिंग, हे एनिथिंग येणार तिथं, पी एक्स क्यू एक्स प्लस पुढची टर्म काय येणार, पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड, हे त्याचं फायनल आन्सर येणार. मग त्यांनी काय दिले बघा बरं फायनली शेवटी, तोच फॉर्म्युला येतोय का फक्त चेक करून घ्या. इथं हे बघा, इथं फॉर्म्युला आहे. या पद्धतीने आपण पण ते सिद्ध केलेलं आहे. इथं आहे बघा. त्यामुळे हे कसं प्रोसिजर आहे त्याची ते पूर्ण तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा काय म्हटलं त्यांनी, इफ ए बार डॉट बी बार इक्वल टू ए बार डॉट सी बार. समजा मी असं घेतलं, तर मग आपण जनरली कसं करतो, 3x इक्वल टू 3y समजा असं आलं तर आपण काय करतो, 3 ला 3 कॅन्सल करतो आणि x इक्वल टू वाय. हे आपण मॅथ्स मध्ये, नॉर्मल मॅथ्स मध्ये असं करतो. पण हिथं तसं घेता येत नाही. याच्यावरून जर तुम्ही बी बार इक्वल टू सी बार असं जर कन्क्लुजन डायरेक्ट केलं तर हे चुकीचं आहे, हे नाही चालणार. मग ह्याला काय करायचं, हे बघा इकडे डावीकडे घ्या ह्या 2 टर्म, ए बार डॉट सी बारला इकडे घेतोय, म्हणजेच ए बार डॉट बी बार मायनस ए बार डॉट सी बार हे असेल. मग याच्यातून ए बार मी कॉमन घेतोय म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरतोय, हे असं असेल. बघा लक्षात येते का? मग याच्यामधून तुम्ही कन्क्लुजन कसं, आता बघा या 2 व्हेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट 0 आहे. म्हणजे ह्याच्यामधून तुम्ही असं म्हणू शकताय की ए बार आणि बी बार मायनस सी बार हा दुसरा वेक्टर, ते आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता परपेंडिक्युलर कुठनं आलं, मगाशी आपण काय वापरलं होतं बघा बरं, आय बार डॉट जे बार इक्वल टू 0 वापरलं, आठवतंय का बघा. मग आय बार कोण आहे, युनिट वेक्टर अलॉंग एक्स एक्सिस आहे. जे बार कोण आहे, युनिट वेक्टर अलॉंग वाय एक्सिस आहे.
त्यामुळे दोन व्हेक्टर्स ज्या वेळेला परपेंडिक्युलर टू इच अदर असतात त्यावेळेला त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 येतो. त्यामुळे ह्याच्यातून कन्क्लुजन असं निघतंय की ए बार इज परपेंडिक्युलर टू बी बार मायनस सी बार, असं तुम्ही कन्क्लुजन त्याच्यामध्ये घेऊ शकताय. मगाशी आपण एका ठिकाणी घेतले पण बघा त्या पद्धतीनं थिटा इक्वल टू 0 डिग्री आहे आणि इथं थिटा इक्वल टू 90 डिग्री वापरले बघा आपण. हे बघा इथं आहे. ही फार महत्वाची कंडिशन आहे. इथं आहे बघा. सो इफ थिटा इक्वल टू 90 डिग्री, याचा अर्थ हे दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 येतो. नेमकं तेच कन्क्लुजन इथं काढू शकताय तुम्ही. पण याच्यावरून तुम्ही डायरेक्ट हे लिहू शकत नाही आपल्या नॉर्मल मॅथ्स पद्धतीने. त्यामुळे हे जरा काळजीपूर्वक फक्त कन्सिडर करा. नेक्स्ट पॉइंट आहे व्हेक्टर प्रोडक्ट. त्यालाच आणखीन एक नाव इथं सांगितलेलं आहे क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. आता दोन व्हेक्टर्सचा प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि त्याचा रिझल्टंट सुद्धा व्हेक्टर क्वांटिटीच असेल. मगाशी आपण बघितलेला तो होता स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट मध्ये दोन व्हेक्टर्सचाच प्रोडक्ट घेतला होता, पण रिझल्टंट जे मला मिळालं ती स्केलर क्वांटिटी होती. आता इथं जो रिझल्टंट मिळेल तो व्हेक्टर असेल, याचा अर्थ त्याला मॅग्निट्यूड पण असणार, डिरेक्शन पण असणार. आता इथं काय सांगितले जरा बघूया. द व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स पी बार अँड क्यू बार इज ए व्हेक्टर. म्हणजे या दोन व्हेक्टर्सचा व्हेक्टर प्रोडक्ट म्हणजे एक व्हेक्टर असेल whose magnitude is equal to the product of magnitudes of the two vectors. दोन व्हेक्टर्सच्या हे जे दोन व्हेक्टर्स आहेत त्यांच्या मॅग्निट्यूड घ्या म्हणजे पी येणार, क्यू येणार, त्यांचा प्रोडक्ट आणि कोण आहे बघा बरोबर, अँड द साइन ऑफ द स्मॉलर अँगल बिटवीन देम. त्या दोन व्हेक्टर्स मध्ये जो अँगल स्मॉलर अँगल असेल थिटा ते सुद्धा त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. आता इथं डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे तेच आपण थोडस कंटिन्यू करूया. हे बघा हा पहिला वेक्टर दाखवलाय, सॉरी इथं आहे पहिला वेक्टर, तो दुसरा वेक्टर आहे. कसंही घेतलं तरी चालते, काय अडचण नाही. आता मला पी बार कडून क्यू बार कडे जायचं, हे महत्वाचं. आणि हा अँगल दाखवलेला आहे थिटा. बघा कशा पद्धतीने घेतलेला आहे. ठीक आहे, जर तुम्ही इकडं आला तर आता याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा त्यांनी. इथं त्यांनी हा घेतलेला आहे पहिला वेक्टर आणि दुसरा वेक्टर इकडून इकडं असा दाखवलेला आहे. बघा कसं आहे. आणि अँगल जो मेजर केलेला आहे तो इकडून इकडं केलेला आहे. म्हणजे हा फर्स्ट वेक्टर आहे आणि हा सेकंड वेक्टर आहे. म्हणजे या ठिकाणी या डायग्राम मध्ये फाइंड आउट केलेला आहे पी बार क्रॉस क्यू बार आणि या डायग्राम मध्ये फाइंड आउट केलेला आहे क्यू बार क्रॉस पी बार. बघा कशा पद्धतीनं आहे ते. सो द डिरेक्शन ऑफ द रिझल्टंट वेक्टर. आता डिरेक्शन बद्दल पण सांगितलं, इट इज गिव्हन बाय यू. इथं डिरेक्शन सांगण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, यू चा वापर केलेला आहे. विच इज युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन containing to the containing the two vectors given by right hand screw rule. आता बघा मॅग्निट्यूड तर आपल्याला कळाली. मॅग्निट्यूड मध्ये काय काय घ्यायचं आहे पहिल्यांदा ते मांडूया. दोन व्हेक्टर्सच्या मॅग्निट्यूड घ्यायचे आहेत. पी पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड क्यू, आणि या दोघांच्यातला अँगल जर थिटा असेल तर पुढं घ्यायचा आहे साइन थिटा. मगाशी स्केलर प्रोडक्ट मध्ये कॉस थिटा होतं. आता इथं प्रश्न येणार त्याच्या पुढचा की डिरेक्शन कशी सांगायची. मग डिरेक्शन सांगण्यासाठी याच्या बरोबर यू घ्यायचा आहे. हा असेल इथला युनिट वेक्टर, मी त्याला असं म्हणतो यू कॅप म्हणतो. इथं पण तुम्ही यू कॅप लिहिलं तरी चालते, काय अडचण नाही. हा युनिट वेक्टर कसा असतो म्हणून सांगितलं बघा,
परपेंडिक्युलर टू द प्लेन कंटेनिंग द टू व्हेक्टर्स. म्हणजे जर समजा मी इथं ते प्लेन जर दाखवायचं जर ठरवलं, तर बघा बरं आता ते कसं दिसेल प्लेन तुम्हाला. या पद्धतीनं ते प्लेन आहे. आणि या प्लेनला, ह्याच्यामध्ये या प्लेनमध्ये हे पी बार आणि क्यू बार दोन वेक्टर्स आहेत. या प्लेनला हा व्हेक्टर म्हणजे पी बार क्रॉस बी क्यू बार हा परपेंडिक्युलर असेल असा. इथं जर तुम्ही कन्सिडर केलं, आता इथं जर दाखवा म्हणून सांगितलं तसं, तर बघा बरं कसं येणार आता इथं. इथं त्याचं प्लेन काढतोय पहिल्यांदा. या पद्धतीनं. आणि त्याला परपेंडिक्युलर हा वेक्टर आहे, तो मात्र इकडं खाली येणार. कारण इथं तुम्ही क्यू बार कडून पी बार कडे येत आहे आणि इथं पी बार कडून क्यू बार कडे चाललेला आहे. मग त्यांनी एक इथं राईट हँड स्क्रू रूल असं सांगितलेलं आहे. आता हा राईट हँड स्क्रू रूल तो कशा पद्धतीनं आहे ते जरा बघा. मी इथं पहिल्यांदा थोडीशी इथं तयारी करून घेतोय त्या संदर्भातली. बघा, या राईट हँड स्क्रू रूल साठी लागणारा स्क्रू इथे मी ड्रॉ केलेला आहे. राईट हँड का म्हणायचं, कारण या स्क्रूवरचे जे पेच आहेत त्यांना पेच म्हणतो आपण. ज्या लाईन्स असतात त्या स्क्रूवरती ते ते असे राईट साईडला वरच्या बाजूला पाहिजे. तुम्ही कुठलाही स्क्रू काळजीपूर्वक बघा, त्याला अशा पद्धतीनं हे त्याच्यावरती लाईन्स असतात त्या स्क्रूवरती, त्याला पेच असं म्हणतात. आता बघा इथं जे मी दोन व्हेक्टर्स दाखवलेले आहेत ते मी परत एकदा इथं बरोबर दाखवतोय आता. हे बघा, इथं घेतला पहिला वेक्टर आणि इथं घेतोय दुसरा वेक्टर. आता ह्यांची नावं लिहूया. इथं आहे पी बार, इथं आहे क्यू बार. आता जर मी फर्स्ट डायग्राम जर कन्सिडर केली, तर इथं काय करायचंय मला, इकडून इकडं जायचंय, पी बार कडून क्यू बार कडे जायचं. मग हा जर स्क्रू तुम्ही असा फिरवलात या दिशेमध्ये, तर हे काय होणार आहेत, हे जे पेच जे दिसत आहेत ते वरती मूव्ह होणार. मग ते ज्या डिरेक्शन मध्ये त्या लाईन्स मूव्ह होतात स्क्रूवरच्या, ती डिरेक्शन म्हणजे या पी बार क्रॉस क्यू बारची ही डिरेक्शन. म्हणजे इथं जर ती डिरेक्शन दाखवा म्हटलं, तर तुम्हाला असं दाखवावं लागेल. बघा, लक्षात येते का? तीच डिरेक्शन इथं दाखवलेली आहे या ठिकाणी. आणि आता जर समजा तुम्ही जर ह्याच्या बरोबर अपोजिट आलात इकडून इकडं, तर तुम्हाला इकडं पण इकडून इकडंच यावं लागेल. मग ते जर इकडून इकडे यायचं असेल, तर हा जो स्क्रू आहे या स्क्रूचं हेड इकडून इकडं फिरणार असं. इथं हेड आहे बघा त्याचं, हे या स्क्रूचं हेड जर असं अपोजिट डिरेक्शन मध्ये जर फिरवलं, तर ह्या ज्या लाईन्स आहेत स्क्रूवरच्या त्या इकडं खाली मूव्ह होतील. मग तशा परिस्थितीमध्ये त्यांचा रिझल्टंट जो असेल तो कसा दाखवावा लागेल तुम्हाला, असा दाखवावा लागेल इकडे या डिरेक्शन मध्ये. नेमकं तसंच इथं दाखवलेलं आहे या ठिकाणी. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, राईट हँड स्क्रू रूल असं त्याला म्हटलेलं आहे. आता बघा तिथं डेफिनेशन मध्ये परत त्यांनी राईट हँड स्क्रू पण, राईट हँड स्क्रू रूल तो सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. मग काय म्हटले बघा राईट हँड स्क्रू रूल मध्ये, इफ स्क्रू इज रोटेटेड इन अ डिरेक्शन फ्रॉम पी बार टू क्यू बार, पी बार कडून क्यू बार कडे जायचंय, थ्रू द स्मॉलर अँगल, देन द डिरेक्शन इन विच टिप ऑफ द स्क्रू ऍडव्हान्सेस इज द डिरेक्शन ऑफ आर बार. हे जे टोक आहे इकडं इथं, याला म्हणतात टिप ऑफ द स्क्रू.
तुम्ही जर ह्याच्यावरती काळजीपूर्वक जर लक्ष दिलं तर हे वरती मूव्ह होतं, ह्या सगळ्या लाईन्स वरती मूव्ह होतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ते टिप वरती मूव्ह होते. मग ती जी डिरेक्शन आहे ती तिथल्या क्रॉस प्रोडक्टची डिरेक्शन असेल, आरबारची डिरेक्शन असेल. So then the direction in which tip of the screw advances म्हणजे मूव्ह होणे, is the direction of R bar perpendicular to the plane containing P bar and Q bar. आणि हे कुणाला परपेंडिक्युलर दाखवायचं आहे, हे P बार आणि Q बार ज्या प्लेन मध्ये आहेत त्या प्लेनला परपेंडिक्युलर डिरेक्शन मध्ये हे दाखवायचं आहे. त्यामुळे हे सगळं जरा काळजीपूर्वक बघा, व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष द्या. त्याच्या पुढे जाऊया आता आपण, एक्झाम्पल्स ऑफ व्हेक्टर प्रोडक्ट. आता ह्या कुठल्याही एक्झाम्पल मधलं तुम्हाला काही कळणार नाही, फक्त आता सध्या एवढं लक्षात ठेवा की हे पुढे वापरायचं आहे, कारण याच्यातली कुठलीही कन्सेप्ट तुम्हाला झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी काय मी या एक्झाम्पल्स बद्दल जास्त काय बोलत नाही, फक्त एवढंच सांगतो हे तीनही फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत आणि पुढे लागणारे पण आहेत. त्याच्या पुढे जाऊया आपण, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेक्टर प्रोडक्ट. आता याच्याही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायच्या. सगळ्यात पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे की व्हेक्टर प्रोडक्ट कम्युटेटिव्ह नाही. का कम्युटेटिव्ह नाही? व्हेक्टर प्रोडक्ट मध्ये मॅग्निट्यूड सेम राहते. कम्युटेटिव्ह नाही म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे बघा, इथे दिलेलं आहे, पी बार क्रॉस क्यू बार आणि क्यू बार क्रॉस पी बार हे इक्वल नसतात. आता डेफिनेशन कशी आहे त्याची, पी बार क्रॉस क्यू बार जर मी म्हटलं तर इथे येणार पी क्यू साइन थिटा आणि याच्या बरोबर एक युनिट वेक्टर येतो, ह्याला मी पहिल्याला U1 बार म्हणतो. आणि हेच जर मी क्यू बार क्रॉस पी बार घेतलं तर याच्यासाठी काय येणार, क्यू पी साइन थिटा आणि इथे येणार U2 कॅप. मग पी क्यू साइन थिटा म्हटलं काय आणि क्यू पी साइन थिटा म्हटलं काय, मॅग्निट्यूड सेमच आहे. हा युनिट वेक्टर आहे, हा पण युनिट वेक्टर आहे. पण इथं काय होतं, हे जे युनिट वेक्टर्स आहेत ते एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शन मध्ये येतात. आता आपण बघितले तुम्ही, हे बघा, पहिल्या ठिकाणचा युनिट वेक्टर या दिशेत येणार अपवर्ड डिरेक्शन मध्ये आणि दुसऱ्या ठिकाणचा युनिट वेक्टर इकडे डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये येणार. म्हणजे हितला पी बार क्रॉस क्यू बार अपवर्ड डिरेक्शन मध्ये आहे, इथला क्यू बार क्रॉस पी बार डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये. याचा अर्थ त्यांच्या डिरेक्शन्स वेगवेगळ्या आहेत. जर डिरेक्शन्स जर सेम नसतील तर मग तुम्ही त्यांना इक्वल म्हणू शकत नाही. त्यांच्या मॅग्निट्यूड तुम्ही सेम लिहू शकता. हे बघा इथं मॉड मध्ये लिहिलं, मॉड म्हणजे फक्त त्यांची मॅग्निट्यूड. समजा मला याच्यावरून त्याची मॉड व्हॅल्यू लिहायची, मॉड पी बार क्रॉस क्यू बार इक्वल टू काय लिहायचं बघा, उजव्या बाजूला पहिल्यांदा मॅग्निट्यूड आहे ती लिहा आणि हा जो व्हेक्टर आहे त्याच्यासोबत त्याची मॅग्निट्यूड लिहायची. युनिट वेक्टर आहे तो, युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड असते 1. त्यामुळे ह्याचा आन्सर काय येतं, पी क्यू साइन थिटा, हे एवढंच येतं. त्यामुळे या दोघांची मॅग्निट्यूड सेम असते, मात्र डिरेक्शन अपोजिट असते. आणि ज्यावेळेला डिरेक्शन अपोजिट असते तरी पण मला इक्वल लिहायचं आहे समजा, तर मग तुम्हाला असं लिहावं लागेल या पद्धतीने. म्हणजेच पी बार क्रॉस क्यू बार हे आणि क्यू बार क्रॉस पी बार हे इक्वल नसतात, हे लक्षात ठेवा पहिली गोष्ट. मग दुसरं काय करू शकताय तुम्ही, पी बार क्रॉस क्यू बार मला लिहायचंच आहे इक्वल टू, तर काय करा, मध्ये मायनस साइन लिहा आणि मग त्याच्यानंतर हे असं मांडा. बघा लक्षात येते का. मग हे जर मायनस साइन जर तुम्ही वापरलं, त्याच्यामध्ये मायनस साइन जर वापरलं तर ह्याच्यातनं प्रॉपर्टी कशी निघते बघा, हे मायनस साइन जर तुम्ही याच्यावरती वापरलं तर हे दोन वेक्टर्स फक्त तुम्हाला इंटरचेंज करावे लागतील. म्हणजेच हे ना, म्हणजे याच्यावरून जर मायनस साइन पाहिजे असेल तर वजा चिन्ह लिहा, दोन वेक्टर्स इंटरचेंज करा. समजा उद्या मायनस साइन आलं फॉर्म्युल्यामध्ये आणि मायनस साइन मला काढायचं आहे,
तर मायनस साईन काढून टाका, खरं हे दोघांना इंटरचेंज करा. प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला हे उपयोगी येईल. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तो बघा, तो माहिती आहे तुम्हाला कशा पद्धतीने आहे ते. यानं डायरेक्ट आत मल्टिप्लाय करायचं, ए बार क्रॉस बी बार प्लस, आता इथं चुकलंय बघा चिन्ह, कुठलं चिन्ह चुकलंय ते पण सांगतो, इथं मध्ये प्लस पाहिजे, म्हणजे मग हे बरोबर येईल. ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस सी बार, हे या पद्धतीने. याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. त्याच्या पुढे जाऊया आता आपण. बघा, मॉड पी बार क्रॉस क्यू बार हे लिहिले, आपण लिहिले आता थोड्या वेळापूर्वीच. बघा आठवते किंवा आपण बघूया असलं की याच्या आधीच्या पेजवर. हे बघा, मॉड पी बार क्रॉस क्यू बार इक्वल टू पी क्यू साइन थीटा, तीच इथे दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यात काही विशेष वेगळं काही करायचं काम नाहीये. त्याच्या पुढं आहे वेक्टर प्रोडक्ट ऑफ पॅरलल और अँटी पॅरलल व्हेक्टर्स इज इक्वल टू झिरो. आता हे झिरो कसं येणार ते बघून घ्या. हे बघा, पहिला वेक्टर मी इथं दाखवतोय असं. एकच मिनिट. हा पहिला वेक्टर घेतला, दुसरा वेक्टर मी इथून इकडे दाखवतोय. ठीक आहे, हे अँटी पॅरलल झाले. अशा परिस्थितीत दोघांच्यातला अँगल किती येणार? दोघांच्यातला अँगल येणार थिटा इक्वल टू 180 डिग्री. आणि हेच जर समजा आपण असे घेतले, हा पहिला वेक्टर, त्याच रेषेवरती हा दुसरा वेक्टर आहे, किंवा हा पहिला वेक्टर त्याला पॅरलल हा दुसरा वेक्टर, काही कन्सिडर करू शकताय तुम्ही याच्यामध्ये. मग पॅरलल मध्ये या दोन कंडिशन्स आहेत, अँटी पॅरलल मध्ये ही कंडिशन आहे. जर पॅरलल व्हेक्टर्स असतील या कंडिशन मधले, तर थिटा इक्वल टू 0 डिग्री घ्या, आणि अँटी पॅरलल मध्ये थिटा इक्वल टू 180 डिग्री घ्या. या दोनही प्रकारामध्ये साइन थिटाची व्हॅल्यू 0 येते. त्यामुळे व्हेक्टर प्रोडक्ट काय येतो अशा परिस्थितीत? 0 येतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा, पॅरलल आणि अँटी पॅरलल साठी व्हेक्टर प्रोडक्ट 0 येतो. मग त्याच्या पुढे हे तुम्ही बरोबर अपोजिट पण वापरू शकता. इफ द व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो व्हेक्टर्स इज 0. जर दोन नॉन झिरो व्हेक्टरचा व्हेक्टर प्रोडक्ट 0 असेल, द व्हेक्टर्स मस्ट बी पॅरलल और अँटी पॅरलल टू इच अदर. त्याच्यावरून तुम्ही असं कन्क्लुजन काढू शकता. मगाशी डॉट प्रोडक्ट मध्ये काय सांगितलं होतं, परत एकदा रिपीट करतोय, दोन व्हेक्टर्स परपेंडिक्युलर असतील तर डॉट प्रोडक्ट 0 असतो. तसं आत्ता काय कन्क्लुजन मिळते, दोन वेक्टर्स पॅरलल किंवा अँटी पॅरलल असतील तर क्रॉस प्रोडक्ट 0 येतो. हे लक्षात ठेवा व्यवस्थित. त्याच्या पुढे जाऊया आता थोडस. बघा आता काय म्हटलंय, इफ द टू व्हेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, त्यावेळेला थिटा 90 डिग्री येणार. मग फॉर्म्युला असा तयार होईल, मॉड पी क्यू बार क्रॉस क्यू बार, फक्त थिटाच्या ठिकाणी साइन 90 वापरा. साइन 90 ची व्हॅल्यू 1 येते, त्यामुळे हे सगळं काढून टाका, इक्वल टू पी क्यू येते. आता क्रॉस प्रोडक्ट मध्ये जर मी हे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस जर कन्सिडर केले, तर तिथं कशा पद्धतीने येते ते जरा बघून घ्या. मी इथे एक वेक्टर दाखवला, त्यानंतर इथे एक वेक्टर दाखवतोय असा, आणि तिसरा वेक्टर असा दाखवतोय. यांना नाव लिहितोय, एक्स ऍक्सिस, सॉरी, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. मग आता याच्यावरती एक युनिट वेक्टर दाखवतोय आय बार, वाय ऍक्सिस वरचा युनिट वेक्टर दाखवतोय जे बार, आणि झेड ऍक्सिस वरचा युनिट वेक्टर दाखवतोय के बार. आता कशा पद्धतीने होणार बघा, आय बार क्रॉस जे बार हा पाहिजे. मग आय बार क्रॉस जे बार जर तुम्ही घेतलात, तर बघा इकडून इकडे येणार तुम्ही अशा वेळेला. मग इथं या डिरेक्शन मध्ये या दोघांना परपेंडिक्युलर असणारा युनिट वेक्टर मला मिळेल.
तर जर डिरेक्शनचा थोडासा प्रॉब्लेम याच्यामध्ये होऊ शकतोय, त्यामुळे मी थोडीशी डायग्राम फक्त जरा चेंज करतोय. बघा, काही सांगता येत नाही, कुणाचं डोकं जास्त चाललं तर म्हणणार डिरेक्शन चुकीच्या आहेत. तर एक्स ऍक्सिस घेतोय, इथं वाय ऍक्सिस घेतोय, इथं आय बार येणार आणि इथं जे बार येणार. आता बघा, आय बार कडून जे बार कडे जायचं. ठीक आहे, मग काय मिळालं पाहिजे मला? आय बार आणि जे बारला परपेंडिक्युलर असणारा युनिट वेक्टर मिळाला पाहिजे. कारण क्रॉस प्रोडक्टची डेफिनेशनच तशी आहे, आय बार क्रॉस जे बार. कसं येणार मग? पहिल्या वेक्टरची मॅग्नेट्यूड ती येणार 1, दुसऱ्या वेक्टरची मॅग्नेट्यूड ती येणार 1, या दोघांच्यातला अँगल तो आहे 90 डिग्री, म्हणजे साइन 90 येणार. साइन 90 इक्वल टू 1 येणार. मग ह्याची डिरेक्शन कशी असते? या दोघांच्या म्हणजे आय बार आणि जे बारच्या प्लेनला परपेंडिक्युलर युनिट वेक्टर लागतो. मग ऑलरेडी एक युनिट वेक्टर आहे त्याला परपेंडिक्युलर, त्यामुळे इथे येणार के बार. मात्र जर तुम्ही हे इंटरचेंज केलं तर मग मात्र तुम्हाला लिहावा लागेल मायनस के बार. त्यावेळेला तो व्हेक्टर या दिशेमध्ये येईल, इकडं. समजून घ्या काय आहे ते. म्हणजे के बार आय बार कडून जे बार कडे गेलात तर इकडे अपवर्ड डिरेक्शन मध्ये के बार मिळेल. मात्र जे बार कडून आय बार कडे जर तुम्ही आलात इकडून इकडं, तर स्क्रू रूल मगाशी जो सांगितलाय, राईट हँडेड स्क्रू रूल, तो वापरला तर तुम्हाला के बार म्हणजे मायनस के बार तुम्हाला इकडं मिळेल या दिशेत. त्यामुळे इथली कन्क्लुजन्स जरा बघून ठेवा व्यवस्थित. आता हे वापरायचं आहे आपल्याला, एकाचं एक्सप्लेनेशन इथं पूर्ण दिलेलं आहे. हे बघा, आय बार क्रॉस जे बार इक्वल टू के बार. मात्र जे बार क्रॉस आय बार घेतलं की मायनस के बार येणार. जे बार क्रॉस के बार त्याचे येते आय बार. के बार क्रॉस जे बार ते येणार मायनस आय बार. के बार क्रॉस आय बार ते आहे जे बार. आणि आय बार क्रॉस के बार ते येणार मायनस जे बार. त्यामुळे हे कशा पद्धतीनं आहे काळजीपूर्वक बघून घ्या. हे लक्षात कसं ठेवायचं? आय जे के सिक्वेन्स न आले की पुढचा जे कोण असेल तो वेक्टर घ्यायचा. म्हणजे आय बार क्रॉस जे बार घेतलं की के बार येणार, जे बार क्रॉस के बार घेतलं की आय बार येणार, के बार क्रॉस आय बार घेतलं की जे बार येणार, असा हा सिक्वेन्सच ठेवायचा. आणि जर त्याच्यात अपोजिट कोण सापडलं की वजा चिन्ह वापरायचं. त्याच्यानंतरचा पॉइंट बघा, इफ पी बार इक्वल टू क्यू बार, पी बार आणि क्यू बार जर इक्वल असतील दोन वेक्टर्स, तर मॉड पी बार क्रॉस क्यू बार म्हणजेच तुम्ही काय करू शकता, ह्या क्यू बारच्या ठिकाणी पी बार लिहू शकता. म्हणजे हे दोन वेक्टर्स इक्वल आहेत, इथंच दिले सुरुवातीला तिने. मग जर दोन वेक्टर्स इक्वल असतील आणि त्यांचा जर तुम्ही क्रॉस प्रोडक्ट जर घेतला, म्हणजे थोडक्यात जर डायग्राम जर काढायची म्हटली, बघा तुम्हीच विचार करा, हा पहिला वेक्टर आहे आणि दुसरा वेक्टर दाखवा म्हणून सांगितल्यानंतर दुसरा वेक्टर पण त्याच्यावरच दाखवायचा आहे असाच. दोघांची मॅग्नेट्यूड सेम होणार. थीटा किती येणार दोघांच्यातला? थीटा इक्वल टू 0 डिग्री येणार. मग थीटा जर 0 झाला तर साइन 0 0 होणार. साइन 0 0 झाला की सगळं 0 होते, म्हणून इक्वल टू 0 घेतले. बघा लक्षात घ्या, म्हणजे सेल्फ क्रॉस प्रोडक्ट हा 0 येतो. मग त्याचा या ठिकाणी असा यूज केलेला आहे, आय बार क्रॉस आय बार, जे बार क्रॉस जे बार आणि के बार क्रॉस के बार, हे सगळं काय येतं? इक्वल टू 0च येतं. आता याचा वापर करून आपल्याला या दोन व्हेक्टर्सचा क्रॉस प्रोडक्ट लिहायचा आहे. मगाशी जसा डॉट प्रोडक्ट घेतला तसा सेम यांचा आपल्याला क्रॉस प्रोडक्ट करायचा आहे. बघूया आता आपण त्याचा क्रॉस प्रोडक्ट कसा येतोय, काय येतोय ते. पी बार इक्वल टू पी एक्स आय बार प्लस पी वाय जे बार प्लस पी झेड के बार. त्यानंतर क्यू बार इक्वल टू क्यू एक्स आय बार
प्लस क्यू वाय जे बार प्लस क्यू झेड के बार. आता या दोघांचा मला क्रॉस प्रोडक्ट करायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा मला हा वेक्टर इथं लिहावा लागेल, पी बार आहे तो. इथं पुढं क्रॉस प्रोडक्ट. आता मला क्यू बार लिहायचा आहे. ते या पद्धतीने येईल. आता काय करायचं, पी एक्स आय बारनं या तिघांशी क्रॉस प्रोडक्ट घ्यायचंय. याच्यामध्ये परत एकदा लक्षात ठेवा की पी एक्स पी वाय पी झेड तसंच हे क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड ह्या स्केलर क्वांटिटीज आहेत, म्हणजे फक्त नंबर्स आहेत. यांच्यामधला प्रोडक्ट हा साधा प्रोडक्ट असेल. मात्र त्यांच्या बरोबर असलेले आय बार जे बार के बार हे कोण आहेत, युनिट वेक्टर्स आहेत. मग क्रॉस प्रोडक्ट हा व्हेक्टर्स मध्ये लिहायचा असतो. इथं बघा आता काय करतोय, या पी एक्स आय बारनं या तिघांना मल्टिप्लाय करतोय. मग कसं येणार, पी एक्स इंटू क्यू एक्स हे स्केलर क्वांटिटीज आहेत. यानं याला मल्टिप्लाय केलं. इथं कोण आहे, आय बार. पुढं कोण आहे, आय बार. यांच्यामध्ये मात्र क्रॉस प्रोडक्ट लिहायचं, कारण हे दोघं व्हेक्टर्स आहेत. प्लस आता पी एक्स आय बारनं पुढं मल्टिप्लाय करा, पी एक्स क्यू वाय. इथे येणार आय बार क्रॉस जे बार प्लस पी एक्स आय बारनं तिसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करायचंय, पी एक्स इंटू क्यू झेड इंटू ब्रॅकेट आय बार क्रॉस के बार हे असेल. प्लस आता पी वाय जे बारनं सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं, पी वाय इंटू क्यू एक्स. आता इथं लक्षात ठेवा, जे बार नंतर आय बार, सिक्वेन्स बदलायचा नाही. जे बार क्रॉस आय बार प्लस पी वाय क्यू वाय. युनिट वेक्टर्स कोण आहेत, जे बार क्रॉस जे बार. त्याच्यानंतर पी वाय क्यू झेड. इथं काय येणार आता, आय बार सॉरी जे बार न मल्टिप्लाय, जे बार क्रॉस के बार. आता ह्या दुसऱ्या टर्मचं पण काम झालं. आता पी झेड के बार न सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं, प्लस पी झेड क्यू एक्स. इथं काय येणार, के बार क्रॉस आय बार प्लस पी झेड क्यू वाय. इथं काय येणार, के बार क्रॉस जे बार प्लस पी झेड क्यू झेड. इथं काय येणार, के बार क्रॉस के बार हे असेल. आता मगाशी आपण काही महत्वाचे रिझल्ट घेतलेले होते, ते जरा बघा परत एकदा काय करायचंय ते. ह्याच्यातले झिरोचे रिझल्ट पहिल्यांदा बघू. हे बघा इथं झिरोचे रिझल्ट आहे. आय बार क्रॉस आय बार, जे बार क्रॉस जे बार आणि के बार क्रॉस के बार हे सगळे शून्य येणार. तसं हिथं कोण येणार शून्य, जरा बघा पहिल्यांदा. हे बघा हे शून्य होणार पूर्ण, हे पण शून्य होणार आणि हे पण शून्य होणार. त्यामुळे हे तिघ जण निघून गेले. त्याच्या पुढे बघा, मला आय बार क्रॉस जे बार पाहिजे. तशा परिस्थितीत काय लिहायचंय ते जरा बघून घ्या. हे बघा इथं आहे बघा, आय जे असेल तर के लिहायचं, जे बार क्रॉस के बार असेल तर आय बार लिहायचं, के बार क्रॉस आय बार असेल तर जे बार लिहायचं. इंग्लिश मधला अल्फाबेटिक मधला हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. ते जर ओळीनं येत असतील तर पुढचं लेटर मांडायचं. सिक्वेन्स बदललेला असेल तर त्याला फक्त मायनस लिहायचं. हे बघा, जे बार क्रॉस आय बार घेतलं की मायनस के बार, के बार क्रॉस जे बार घेतलं की मायनस आय बार येणार आणि आय बार क्रॉस के बार घेतलं की मायनस जे बार येणार. आता ते तेवढे इथं आपल्याला
काळजीपूर्वक मांडावं लागेल. बघूया कशा पद्धतीने येते, काय काय येते ते. देअरफोर पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू, हे कसं येते बघा. आता ही तर पहिली टर्म आहे. पी एक्स क्यू वाय, हे कोण आहे? आय नंतर जे आहे, म्हणजे इथे येणार के बार. त्याच्या पुढे जाऊया आता. प्लस पी एक्स क्यू झेड, त्याच्यात काय बदल करायचं नाही. आय नंतर डायरेक्ट के आलंय बघा, म्हणजे आय नंतर जे यायला पाहिजे. तर आय बार के बार म्हणजे सिक्वेन्स बरोबर नाही आहे. इथं लिहा मायनस जे बार. त्याच्या पुढे जाऊया. प्लस ह्या दोन टर्म संपल्या. तर इथं कोण आहे? पी वाय क्यू एक्स आहे. मग हे कसं यायला पाहिजे? आता जे नंतर के यायला पाहिजे होतं, पण जे बार नंतर आय बार आले, म्हणजे इथं पण येणार मायनस के बार. आता पुढे येऊया. ही टर्म कॅन्सल झालेली आहे. त्याच्या पुढची टर्म घेऊया आता आपण. पी वाय क्यू झेड. इथं काय बघा बरं, जे बार के बार म्हणजे आय जे के सिक्वेन्स बरोबर आहे, म्हणजे इथं येणार आय बार. ह्याचं पण काम संपलं. आता इथं बघा काय आहे, प्लस पी झेड क्यू एक्स. हे काय आहे? के नंतर आय, आय जे के आय, म्हणजे हा सिक्वेन्स बरोबर आहे, म्हणजे इथे येणार जे बार. त्यानंतर शेवटची टर्म ती आहे पी झेड क्यू वाय. आता आय जे के, के नंतर परत आय यायला पाहिजे होती, इथं जे बार आले, म्हणजे हे येणार मायनस आय बार येणार. बघा हे हे फार महत्वाचं आहे. तुम्ही इथं काय लिहिताय त्याच्यावरती बरंचसं पुढं अवलंबून राहील. दिस इज इक्वल टू, आता मी काय करतोय, आय बारच्या टर्म एकत्र घेतो. तर बघा ह्या दोन टर्म आय बारच्या, यांच्यातून आय बार कॉमन घ्यायचं, म्हणजे काय येणार? पी वाय क्यू झेड, इथं मायनस आहे बघा, मायनस पी झेड क्यू वाय इंटू आय बार येणार. ह्या दोन टर्मचं काम संपलं. त्यानंतर ह्या जे बारच्या दोन टर्म आहेत, ह्याच्यात एक करायचं, मात्र ह्यांच्यातून मायनस साइन कॉमन घ्यायचं. मायनस साइन कॉमन घेतल्यामुळे काय होईल? जी टर्म मायनस आहे ती टर्म प्लस होईल, म्हणजे पी एक्स क्यू झेड. हे बघा ह्याच्या बरोबर मायनस साइन, ते घेतलं बाहेर, आणि ही टर्म प्लस आहे ती मायनस होईल, आणि कॉमन घेतलेलं जे बार ते इथं पुढे लिहायचं. आता ह्या दोन टर्म झाल्या, ह्या पण दोन टर्म झाल्या. आता ह्या राहिलेल्या आहेत बघा टर्म, ही एक आणि ही एक. याच्यामधून फक्त के बार कॉमन घ्यायचं, बाहेर प्लसच ठेवायचं. प्लस पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स इंटू के बार, हे असं येणार. बघा हे त्याचं फायनल आन्सर येते. मात्र हे मांडायचं आहे कशा पद्धतीनं ते बघा. पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू, हे अगदी सिंपल या पद्धतीनं मांडायचं आहे. मी इथं तयार करून घेतो, एकच मिनिट. या पद्धतीने इथं डिटर्मिनंट तयार करायचा आहे, आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरायच्या आहेत. पहिल्यांदा लिहायचं, पहिल्या रोला आय बार जे बार आणि के बार लिहायचं आहे. दुसऱ्या रोला हा जो पहिला वेक्टर आहे पी बार, त्याचे कोइफिशियंट लिहायचे, पी एक्स पी वाय पी झेड. आणि हा जो सेकंड रो आहे, सॉरी सेकंड वेक्टर आहे, त्याचे कंपोनंट्स तिसऱ्या रोला लिहायचे आहे. हे सगळं सोडवून एवढं येते. हे कसं सोडवायचं, काय सोडवायचं, ते आपण प्रॉब्लेमच्या वेळेला बघूया. तुम्ही आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की हे सोडवल्यानंतर हा डिटर्मिनंट, ह्याला डिटर्मिनंट म्हणतात, तुम्हाला माहिती आहे. हा डिटर्मिनंट सोडवल्यानंतर हे आन्सर अगदी करेक्ट येतं. आपण प्रॉब्लेम सोडवताना त्याच्याबद्दल बघणार आहे. आता याचं एक ऍप्लिकेशन त्यांनी दिलेलं आहे, एक सेकंड फक्त. इकडलं आणि काय राहिले का आपण त्याच्यामधलं बघूया. हे बघा इथं पण शेवटी तेच आलेलं आहे.
या ठिकाणी. तेच आपण इथं लिहून ठेवलेलं आहे. आता याचं एक ऍप्लिकेशन आहे, ते बघा त्या ठिकाणी कसं सांगितलेलं आहे. ते आहे एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इक्वल टू मॉड पी बार क्रॉस क्यू बार. मग त्याच्यासाठी त्यांनी कसं सांगितलंय बघा, दोन व्हेक्टर्स इथं दाखवलेले आहेत. बघा, पहिला वेक्टर इथं दाखवलेला आहे पी बार, दुसरा वेक्टर इथं दाखवलेला आहे क्यू बार. ठीक आहे, त्यांच्यातला अँगल इथं दाखवलेला आहे थीटा, या पद्धतीनं. मग ह्याचं मला काय करायचं आहे, एरिया फाइंड आउट करायचं. मग एरियाचा बेसिक फॉर्म्युला काय, बेस इंटू हाईट. मग याच्यामध्ये बेस कोण आहे, बेस आहे हा ओ ए, तो इथं लिहिला. हाईट कोण आहे, हाईट ही आहे बघा बी डी. मग जर तुम्ही हा एवढा छोटासा काटकोन त्रिकोण जर कन्सिडर केला, त्याला मी नाव दिलेलं आहे तर ट्रायंगल ओ डी बी. इन ट्रायंगल ओ डी बी याच्यामध्ये बघा, इथनं ह्या बी मधून पुढे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, त्यामुळे हा 90 डिग्री होणार. दाखवला इकडे 90 डिग्री, काय अडचण नाही. मग याच्यामध्ये ही जी हाईट आहे एच, तीच मला इथं वापरायची आहे. मग साइन थीटा जर मी घेतलं याच्यात, तर त्याच्यामध्ये साइन थीटा म्हणजे काय येणार, एच डिव्हायडेड बाय दिस वेक्टर ओ पी. तो कोण आहे, क्यू बार, त्याची मॅग्निट्यूड घ्यायची. म्हणजेच इथं काय येणार, एच डिव्हायडेड बाय क्यू येणार. म्हणजेच एच इक्वल टू किती होणार, क्यू ने इकडे मल्टिप्लाय करा, क्यू इंटू साइन थिटा. ते क्यू म्हणजेच कोण आहे, ओ बी. ओ बी साइन थिटा हीच व्हॅल्यू इथं वापरले बघा बीडीच्या ठिकाणी. हे एच म्हणजेच कोण, बी डी, हाईट आहे ती त्याची. मग ह्या बीडीच्या ठिकाणी वापरलं ओबी साइन थिटा. ओबी म्हणजेच क्यू आहे. ठीक आहे, त्यामुळे याचं फायनल अँसर जे आहे ते असे ते पी क्यू साइन थिटा. त्यालाच मॉड मध्ये म्हणजे त्याची मॅग्निट्यूड आहे फक्त ही. त्यामुळे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, ह्याच्यावरती बेस्ड एखाद दुसरा प्रॉब्लेम पण होईल.